तुझ्या आजारी पतीवर काळी जादू झाली मी त्याला पूर्णपणे बरं करू शकतो. एका आजारी पतीच्या काळजीपोटी व्याकुळ असलेल्या पत्नीच्या भावना आणि याच भावनिक हतबलतेचा फायदा घेऊन रचलेला एक किळस मानाकट. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एका उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा 25 वर्षीय एअर होस्टेज तरुणीसोबत घडलेल्या या घटनेनं संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडले. तृतीय पंथाचा वेश, सुरक्षा रक्षकाची झालेली दिशाभूल आणि घरात घुसून काळ्या जादूच्या नावाखाली केलेला अत्याचार. तक्रार आल्यानंतर अवघ्या 4 तासातच मुंबई पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या, या संपूर्ण घटनेमागील तपास आणि धक्कादायक सत्य काय आहे पाहूयात या विशेष एक्सप्लेनर मध्ये. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. घटनेची सुरुवात होते मंगळवारी दुपारी साधारण 12:20 सुमारास. मुंबईतील एका उच्चभ्रू इमारतीच्या गेटवर एक व्यक्ती येते. तिने तृतीय पंथांचा पारंपरिक वेश परिधान केलेला असतो. दारावरील सुरक्षा रक्षकाला संशय येऊ नये म्हणून आरोपीनं आपल्या बोलण्यातून आणि हावभावातून त्याचा विश्वास संपादन केला आणि थेट सोसायटीच्या आत प्रवेश मिळाला. आत गेल्यानंतर त्यानं एकापाठोपाठ एक अशा अनेक घरांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली. तिसऱ्या मजल्यावरच्या 25 वर्षीय एअर होस्टेज तरुणी आपल्या घरात एकटीच होती. तिचा पती आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल होता. आरोपीनं तिचा दरवाजा ठोठावला आणि दार उघडताच तिच्या घरातील परिस्थितीचा अंदाज घेत थेट विषयाला हात घातला. आरोपीनं तरुणीला सांगितलं की तुझ्या घरावर आणि पतीवर वाईट सावट आहे. मी तुझी नजर काढतो आणि रुग्णालयात असलेल्या तुझ्या नवऱ्याला क्षणात बरे करू शकतो. आपल्या पतीच्या आजारपणामुळे अधिकच मानसिक तणावात असलेल्या तरुणीनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तक्रारीनुसार आरोपीनं नजर उतरवण्याचा बहाणा करत तरुणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या अंगावर पाणी शिंपडलं. यानंतर त्यानं तिला संमोहित अवस्थेत बेडरूम मध्ये नेलं आणि पलंगावर डोळे मिटवून झोपण्यास सांगितलं. डोळे मिटवल्यानंतर आरोपीनं तरुणीचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. काही क्षणातच जेव्हा तरुणीच्या लक्षात आलं की आपल्यासोबत काय घडलं आहे, तेव्हा तिने प्रचंड आरडाओरडा सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपीनं घरातील 200 रुपये उचलले आणि तो तिथून पसार झाला. घडलेल्या प्रकारानं पीडित तरुणी प्रचंड मानसिक धक्क्यात होती. सुरुवातीला काय करावं हे न सुचल्यानं काही वेळ गेला. मात्र मंगळवारी रात्री 11च्या सुमारास तरुणीने मात्र हिंमत दाखवली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. रात्री या संपूर्ण घडलेल्या घटनेची माहिती तिने पोलिसांना सांगितली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यांचे एक विशेष तपास पथक तत्काळ तयार करण्यात आलं. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलीस रवाना झाली. पोलिसांकडे कारवाईसाठी अत्यंत कमी वेळ होता. पोलिसांनी तातडीने तपास मोहिमेला सुरुवात केली. सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे आरोपीची खरी ओळख पटवणं, कारण तो तृतीय पंथाच्या वेशात होता. तपास पथकाने सोसायटीच्या परिसरातून ते पवई आणि पुढे ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील तब्बल 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. एका फुटेजमध्ये आरोपी एका रिक्षात बसून कळव्याच्या दिशेनं गेल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास कळव्यातील एका दाट झोपडीत धाड टाकली. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अनिल शिंदे, वय 28. चौकशी दरम्यान आरोपी अनिल शिंदे बाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार आरोपीचे कुटुंबीय अशाच प्रकारे वेश धारण करून भीक मागण्याचं काम करत होतं. आरोपीने यापूर्वी अशा पद्धतीचा वापर करून गुन्हे केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. याशिवाय आजार बरे करण्याचे आणि काळ्या जादूचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदीचाही समावेश करण्यात जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मुंबईसारख्या आधुनिक शहरात घडलेली ही घटना समाजासाठी आणि गृहनिर्माण सोसायटींच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत गंभीर इशारा. या घटनेतून काही महत्त्वाचे प्रश्न आता समोर येतात. पहिलं म्हणजे अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका. कोणताही वेश असो, ओळख पटवल्याशिवाय किंवा सुरक्षा रक्षकाकडून खात्री झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घराचा दरवाजा उघडू देऊ नका. दुसरं म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडू नका. वैद्यकीय उपचारांची जागा कोणत्याही काळी जादू किंवा भोंदूगिरी घेऊ शकत नाही. संकटाच्या काळात भावनिक होऊन अशा आमिषांना बळी पडू नका. दुसरं म्हणजे सोसायटी सुरक्षेचे नियम कडक करा. सुरक्षा रक्षकांनी कोणत्याही बाहेरील व्यक्तीला थेट फ्लॅटमध्ये जाऊन न देता संबंधित फ्लॅट धारकांची परवानगी घेणं सक्तीचं केलं पाहिजे. चौथं म्हणजे मुंबई पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी अशा विकृतींपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं दक्ष राहणं हीच काळाची गरज आहे.